आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतातही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। अनेक व्यावसायिकांवर जो आहे या युद्धाचा परिणाम होत असून आता अंडा विक्रेते जे आहेत ते त्यांच्यासाठी सुगीचे दिवस पाहायला मिळत आहेत। अंडा विक्रेत्यांसाठी सुगीचे दिवसासाठी कारण की मोठ्या प्रमाणात जे आहे विदेशात जो अंडा एक्सपोर्ट होत होता तो अंड्याचा एक्सपोर्ट आता कुठेतरी थांबला आहे आणि त्यामुळे मोठे व्यावसायिक मोठे उत्पादक जे आहेत अंडा उत्पादक त्यांनी हे दर कमी केलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यांना जे आहे याचा नुकसानीचा सामना करावा लागत आहे। मात्र सामान्य जे दुकानदार आहेत सामान्य विक्रेते आहेत अंडे विक्रेते त्यांना याचे फायदा होताना पाहायला मिळतो। आपल्या सोबत बोलण्याकरिता वरठी येथील एक अंडा विक्रेते आहेत, आपण त्यांच्याकडून सीट डाऊन घेऊया। काय सांगाल दादा, आपले एक्सपोर्ट जे आहे ते युद्धामुळे थांबलेलं आहे, त्याच्यामुळे नेमकं आपल्यावर काय परिणाम झालेला आहे? युद्धामुळे थांबलेला आहे। एक्सपोर्ट जो होत होता तो आता युद्धामुळे ते एक्सपोर्ट काही होत नाही आहे, तर तो अंडा इकडे हैदराबादला थांबलेला आहे। तर त्याकरिता इकडे रेटची मोठी घसरण झालेली आहे। अगोदर 7 ते 8 रुपयाला विकणारा अंडा आता 2 रुपयांनी स्वस्त झालेला आहे। काय सांगाल, आपल्या आपण जो दर आपल्याला कमीमध्ये मिळत आहे तो दर आपण सामान्य नागरिकांना कमीमध्ये देत आहात का? नाही 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 नाही, तो अगोदर पहिले जो दर आपण देत होता त्या याच्यामध्ये आता त्या रेटामध्ये आपण तोच रेट चालू आहे। तर त्याकरिता आम्ही काही रेटामध्ये घसरण केलेली नाही। हे आमची आनंदाची गोष्ट आहे आणि सुखाचे दिवस आमचे चालू आहेत। नक्कीच खरं पाहायला गेलं तर मोठे व्यावसायिक मोठे व्यापारी जे आहेत जे विदेशामध्ये अंड्याची एक्सपोर्ट करत होते त्यांचे एक्सपोर्ट कुठेतरी थांबल्यामुळे हे दर कमी झाले असले तरी सामान्य ग्राहकांना याचा फायदा झालेला पाहायला मिळत नाही। दुकानदारांना नक्कीच हे कमी दरामध्ये मिळत आहे, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी नक्की हे सुगीचे दिवस पाहायला मिळत आहेत। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।